जरा होईल जा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडू नकोस काटा मोडलं लंगड तुम्हाला अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी मुचकुनी काट्यानं ग मुचकुनी म्हणजे शेंडा बारीक मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा काटा काढण्याची पद्धत आहे मी असा काढला तुमच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात तुहा मखमाली पाय सुरुवातीला मखमली वाटतो नंतर दगडाचा होतो तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा थुक्का लावतो बोटानं पहिलं जिथं काटा मोडलाय तिथं थुक्का लावून बघायचा त्यावेळेस बिस्लरीच्या बाटल्या नव्हत्या थुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही माहेरात काटा काढता आई गो तुम्ही अरे बापरे आपल्याला वाटतं आता जाती काय पण आपलं नशीब तेवढं चांगलं नसते नको आईचा गजर आई तुही माहेरात भये शेजारी पाजारी बघतात बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी लहानपणी ज्या माणसांना काटा मोडलाय त्या सगळ्यांनी हा खेळ खेळलाय ज्या माणसाला काटा मोडू नये ज्या माणसानं हा खेळ खेळला नसल त्याच्यासारखा दलिंदर माणूस या पृथ्वी तलावर नाही अशा माणसाला 4 मजली इमारतीवर घेऊन जायचं आणि मुंडक्यावर सोडून द्यायचं जगतो कशाला खाला कारण गोळीला भार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या माणसाकडे आठवणीची शिदोरी आहे तो माणूस व्यवस्थित जगू शकतो जर आठवणच नसेल तर तो माणूस भ्रमिष्ट होईल पागल होईल त्याला गोळ्या चालू करावा लागतो म्हणून ही सगळ्यांची आठवण आहे आपली बघा निघाला ग काटा धरतळ हातामंदी बघा निघाला ग काटा धरतळ हातामंदी पापणीच्या केसानं त्याला कर जाय बंदी चोर आहे का पोलीस आहे कळायला पाहिजे पापणीच्या केसानं त्याला कर जाय बंदी बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार काट्याचा महिमा आहे बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार रोज मुडावे तुला आपल्याला असं वाटतंय ज्यांचं लग्न झाले त्यांना असं वाटतं काही काही म्हणजे इथं माता भगिनी आहेत त्यांना वाटत असेल बायकोवरच का बोलतो स्वतःच्या बोलतो ना आणि एका कार्यक्रमात कविता सादर करताना एक ताई माझ्याकडे अशी रागाने बघत होती मी म्हणलं ताई काही चुकलं का नाही काही नाही कविता नाही आवडली का नाही म्हणजे चांगली आहे कविता मी म्हणलं झालं काय नाही म्हणलं तुझं तोंड मला माझ्या सासू सारखं दिसायला लागलं हे काही होऊ शकतात त्याच्यामुळं बघा बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार रोज मोडावेत तुला
काटे हजार हजार, उग नाजूक हारणी देतो बिब्याचा फणका. बिबा पळवला जातो त्याला आमच्याकडे फणका म्हणतात. उग नाजूक हारणी देतो बिब्याचा फणका, दृष्ट लागणार नाही नाही खुरूपाचा धोका. आणि शेवट आहे, जरा जपून चालावं बऱ्यानं सतात वाटा, जरा जपून चालावं बऱ्यानं सतात वाटा. वाटा का बऱ्या नाहीये की साप बाहेरच्या वातावरणाचं तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बदलतात. सरडे बाहेरच्या ऋतूंचा रंग बघून स्वतःचा रंग बदलतात. साप आणि सरड्याच्या कोणत्या विचित्र समागमातून जन्म झालाय आमचा. आम्ही एकाच वेळी रक्ताचं तापमान बदलतो, आम्ही एकाच वेळी आमचा रंग बदलतो. आम्ही कधी साप होतो तर कधी सरडे. आणि समाजात असे साप सरडे निर्माण होऊ नये म्हणून या कवी संमेलनाचं आयोजन आहे आणि ही कवितेची भूमिका आहे. म्हणून जरा जपून चालावं बऱ्यानं सतात वाटा, बाई टपून असतो बुवा टपून असतो वाट वाटवर काटा.